बेस्ट फ्रेंड आर बिल्डिंग अ ट्री हाऊस इन द बॅकयार्ड. ओके, याच्यामध्ये आता आपल्याला पाहायचंय की व्हॉट इज द सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? John and his best friend. Sir, me. येस Then there are all three. येस Sir. रणविजय. John John and जॉन and his best his John and his best friend. जॉन अँड subject. हिज बेस्ट फ्रेंड. हा subject. ओके, प्रेडिकेट काय आहे मग? Building Building three tree house in the backyard. back backyard. जॉन अँड हिज बेस्ट फ्रेंड. ओके, हा सब्जेक्ट झाला. प्रेडिकेट कशापासून सुरू होईल? In the back building. इन द बॅकयार्ड. ओके, बिल्डिंग. ओके, थोडे अजून डिस्कशन करू आपण याच्यावर. जॉन अँड हिज बेस्ट फ्रेंड हे आपल्या लक्षात आलं की सब्जेक्ट आहे. ओके, आता आपल्याला प्रेडिकेट अंडरस्टँड करायचं आहे. आर्या, तू ट्राय करते का? Are building a tree house in the backyard. व्हेरी गुड. आर बिल्डिंग अ ट्री हाऊस इन द बॅकयार्ड. करेक्ट. आर बिल्डिंग अ tree house in the backyard. Very good. The beautiful rainbow appeared after the heavy rain stopped. शिवोत्कर्ष, तू ट्राय करतो का? The beautiful rainbow appeared after the heavy rain stopped. Sir, the question. Yes, राघव. ब्युटिफुल आणि वंडरफुल म्हणजे काय? हा, ब्युटिफुल म्हणजे जे सुंदर असतं आणि वंडरफुल जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा आनंद होतो ते वंडरफुल असतं. दॅट्स वंडरफुल न्यूज. म्हणजे हे पाहून मला आनंद झाला किंवा ऐकून मला आनंद झाला किंवा छान वाटलं ते आहे ना. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, जे डिस्क्राईब करतं. थँक्यू सर. द ब्युटिफुल रेनबो अपियर्ड आफ्टर द हेवी रेन स्टॉप. याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय की व्हॉट इज द सब्जेक्ट अँड व्हॉट इज द प्रेडिकेट. सब्जेक्ट कोण सांगेल याचं? the beautiful rainbow. द ब्युटिफुल रेनबो. प्रेडिकेट काय आहे? Appeared after the heavy rain stop. ईश्वरी, तू सांगते का? Appeared after the heavy rain stop. येस, अपियर्ड आफ्टर द हेवी रेन स्टॉप. Sir, मी सांगू?
येस आर्या. All of the cookies in the jar. All of the cookies in the jar. ओके. प्रेडिकेट काय आहे? Were eaten by my brother. Were eaten by my brother. राघव किंवा रणविजय हा ट्राय करता क्वेश्चन. That small white dog with the curly tail belongs to my neighbor. सर सब्जेक्ट आणि हे प्रेडिकेट आपल्याला सांगायचं आहे. या सेंटेन्स मध्ये प्रेडिक्शन करायचं ना. प्रेडिकेट Predict. सब्जेक्ट कोणता आहे आणि प्रेडिकेट कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. The small white dog. Subject with the curly tail belongs to my neighbor. The small white dog. हे predicate आहे. ओके. सब्जेक्ट काय आहे? Subject the small white dog. ओके. आणि प्रेडिकेट काय आहे? With the curly tail belongs to my neighbor. शिवोत्कर्ष तुला काय वाटतं? ह्याच्यात काही चेंज करता येईल का? हे बरोबर आहे? येस शिवोत्कर्ष. काय म्हटलं सर? हा जो आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपण सेपरेट केला या सेंटेन्स मधून. दॅट स्मॉल व्हाईट डॉग विथ द कर्ली टेल बिलॉंग्स टू माय नेबर. तर हा जो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपण वेगळा केलाय तो बरोबर आहे का? याच्यात काही चेंज करता येईल आपल्याला? सर ह्याच्यात चेंज करायला लागेल. एक सेकंड, आपण शिवोत्कर्षला विचारूया. शिवोत्कर्ष तुला काय वाटतं? आर्या तू ट्राय करते का? येस आर्या. हो सर. सर सब्जेक्ट मध्ये द स्मॉल व्हाईट डॉग विथ द कर्ली टेल. ओके. द स्मॉल व्हाईट डॉग आहे आणि त्यासोबत तिथे काय आलं पाहिजे? विथ द कर्ली टेल. ओके. आणि प्रेडिकेट काय आलं पाहिजे मग? बिलॉंग्स टू माय नेबर. बिलॉंग्स टू माय नेबर. व्हेरी गुड. ठीक. 14th बघूया. प्लीज क्लोज द डोअर बिहाइंड यू. इथे एक हिंट आहे. सब्जेक्ट इम्प्लाइड आहे, म्हणजे सब्जेक्ट जरी सांगितला नाही तरी आपल्याला माहित आहे की सब्जेक्ट कोण आहे. तर पहिल्यांदा मला सांगा, इथे सब्जेक्ट आपल्याला माहित आहे का? सरळ लिहिलंय त्यांनी, प्लीज क्लोज द डोअर बिहाइंड यू. कोण असेल बरं ह्याचा सब्जेक्ट? सर मी सांगू? येस आर्या. प्लीज क्लोज द डोअर बिहाइंड यू.
हा काय आहे? सर त्याच्यातलं प्लीज क्लोज द डोर येईल. प्लीज क्लोज द डोर. ओके. ईश्वरी, तुला काय वाटतं? यू. यू. व्हेरी गुड. यू हा सब्जेक्ट आहे. आपण त्याला सांगतोय ना समोरच्याला प्लीज क्लोज द डोर बिहाइंड यू, मग आपण ऍक्च्युली म्हणतोय यू. ओके, ठीक आहे. आता याचा प्रेडिकेट काय आहे मग? सर प्लीज क्लोज द डोर बिहाइंड. प्लीज क्लोज द डोर बिहाइंड. काय वाटतं सगळ्यांना, हा बरोबर आहे का? सर बिहाइंड नाही येणार ना. प्लीज क्लोज द डोर बिहाइंड यू. सर, येस फक्त येस. क्लोज द डोर. ओके. ऍक्च्युली हा प्लीज क्लोज द डोर बिहाइंड यू हा अख्खा प्रेडिकेटच आहे, कारण हा सब्जेक्ट, हा ऍक्च्युअल सेंटेन्स कसा आहे बघा, हा असा आहे, यू म्हणजे तू, हा प्लीज क्लोज द डोर बिहाइंड यू असं म्हणतोय तो, की त्याला उद्देशून तो सांगतोय. आणि हे जे बिहाइंड यू आहे ना, हे ऍक्च्युली प्रेपोजिशनल फ्रेज आहे, हे पीपी आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला तसंच तसं घ्यावं लागतंय. म्हणून आपला सब्जेक्ट ऍक्च्युली माहित नाही, सांगितलेला नाहीये पण माहित आहे. कसं आहे, सांगितलेला नाही पण माहित आहे असा सब्जेक्ट आहे यू, आणि त्याचा प्रेडिकेट आहे हा पूर्ण सेंटेन्स, प्लीज क्लोज द डोर बिहाइंड यू.